नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 पैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. हे प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रास मिळत नाही? नाही असं विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रास मिळत नाही? पर्याय पहा. कृष्णा, नर्मदा, तापी, वैतरणा. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे कृष्णा नदी. योग्य उत्तर आहे कृष्णा. लक्षात ठेवा, कृष्णा नदी अरबी समुद्रास मिळत नाही. कोठे मिळते? तर लक्षात ठेवा, बंगालच्या उपसागरास. कृष्णा नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. विद्यार्थी मित्रांनो, जे बाकीचे 3 पर्याय आहे तेही लक्षात ठेवा. तापी नदी, नर्मदा नदी आणि वैतरणा नदी, या तीनही नद्या अरबी समुद्रास मिळतात. वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. नर्मदा, तापी, वैतरणा अरबी समुद्रास मिळतात आणि कृष्णा नदी ही बंगालच्या उपसागरास मिळते. पुढील प्रश्न पहा. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? पर्याय पहा, विचार करा. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे ताराबाई शिंदे. स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे यांचा ग्रंथ आहे. पुढे पहा. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? 30 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती धोंडो केशव कर्वे. पुढे पहा. मराठी व्याकरणाच्या वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 14. मराठी व्याकरणाच्या वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत. पुढे पहा. दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे डॅश डॅश क्रांतिकारक होते. दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे डॅश डॅश क्रांतिकारक होते. योग्य उत्तर आहे बटुकेश्वर आणि भगतसिंग. बटुकेश्वर आणि भगतसिंग. पुढे पहा. भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो? मवाळांचा कालखंड. योग्य उत्तर आहे 1885 ते 1905. 1885 ते 1905 मवाळांचा कालखंड. पुढे पहा. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? 50 वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. रामकृष्ण मिशन. योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद. रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद. पुढे पहा. यज्ञ सुकर. यज्ञ सुकर या शब्दाचा अर्थ सांगा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यज्ञ करण्याची ठराविक जागा. यज्ञ सुकर म्हणजे काय? यज्ञ करण्याची ठराविक जागा. पुढे पहा. निबिड म्हणजे काय? निबिड म्हणजे काय? तर निबिड म्हणजे काय? घनदाट. निबिड घनदाट. पुढे पहा. पूर्वाभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय? पूर्वाभिमुख. योग्य उत्तर आहे पूर्वेकडे तोंड करून असलेला म्हणजे काय? पूर्वाभिमुख. लक्षात ठेवा, पूर्वाभिमुख म्हणजे काय? पूर्वेकडे तोंड करून असलेला. महानायक हे पुस्तक कोणी लिहिले? हा प्रश्न 50 वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. महानायक. योग्य उत्तर आहे विश्वास पाटील. महानायक विश्वास पाटील. पुढे पहा. वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान. योग्य उत्तर आहे बिहार. वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान बिहार राज्यामध्ये आहे. दुधात कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते? योग्य उत्तर आहे शर्करा. दुधामध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते? योग्य उत्तर शर्करा. अनिल हे टोपणनाव कोणाचे आहे? अनिल हे टोपणनाव कोणाचं आहे? योग्य उत्तर आहे आत्माराम रावजी देशपांडे. आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपणनाव आहे अनिल. हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा. 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते? योग्य उत्तर आहे नानासाहेब. 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व नानासाहेब यांच्याकडे होते. पुढे पहा. लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व
डॅश डॅश यांनी केले होते. कोणी केले होते? योग्य उत्तर आहे अवधच्या बेगम. लक्षात घ्या, अवधच्या बेगम यांनी लखनौ येथील उठावाचं नेतृत्व केलं होतं 1857च्या उठावामध्ये. पुढे पहा, 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण किती होते? 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण किती होते? तर एकास 2. एकास 2. पुढे पहा, 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? प्रश्न सोपा आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे नानासाहेब. 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? योग्य उत्तर नानासाहेब. पुढे पहा, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? 50 वेळा प्रश्न विचारला गेलाय परीक्षेमध्ये. सेवा सदन. योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे. पुढे पहा, महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे वसंतराव नाईक. वसंतराव नाईक. पुढे पहा, बाजारहाट या शब्दात कोणता समास आहे? बाजारहाट. विद्यार्थी मित्रांनो, बाजारहाट म्हणजे काय? आपण बाजारला गेलो तर काय काय आणतो? वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन येतो. म्हणजे एकाच प्रकारची वस्तू नाही आणत. भाजीपाला, अजून काय काय भरपूर काही गोष्टी असतात, ते सर्व आपण घेऊन येतो. त्याला म्हणतात बाजारहाट. समास कोणता आहे? तर समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास. पुढे पहा, संसदीय शासन पद्धती सर्वात प्रथम कोणत्या देशात विकसित झाली? योग्य उत्तर आहे इंग्लंड. संसदीय शासन पद्धती सर्वात प्रथम इंग्लंड या देशामध्ये विकसित झाली. पुढे पहा, लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान कोणते? योग्य उत्तर आहे रत्नागिरी. लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान कोणतं आहे? रत्नागिरी आहे. वारंवार प्रश्न विचारला गेला मित्रांनो, लक्षात घ्या. पुढे पहा, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? 100 वेळा प्रश्न विचारला गेला परीक्षेमध्ये. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर आहे 2 जानेवारी 1961. 2 जानेवारी 1961. पुढे पहा, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती आहे? योग्य उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती 42वी घटनादुरुस्ती. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एकूण 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.